नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। गेल्या 1 महिन्यापासून आपल्या चॅनलवर दिल्लीकर मराठी चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत नाहीये। तर एका छोट्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझी तब्येत थोडीशी खराब आहे। बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई काय झालं काय, पण तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला। मी म्हटलं आपला चॅनल जो आहे तो धार्मिक आहे, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांपर्यंत तो व्हिडिओ काही पोहोचला नाही। आणि म्हटलं सोशल मीडियावर कसं बऱ्याच प्रकारची माणसं आपल्याला भेटतात, त्यातल्या काही जणांना आपले व्हिडिओ आवडतात, काहींना आवडत नाही, किंवा मग आपलं दुःख सोशल मीडियावर मांडण्याइतकी लोक आपल्याला समजून घेतील की नाही हा पण एक प्रश्न येतो। तर अशा भरपूर कारणांमुळे मी तो व्हिडिओ प्रायव्हेट केला, डिलीट नाही केला, प्रायव्हेट केला। आणि त्याच्यानंतर कम्युनिटी पोस्टवर सुद्धा मी विचारलं होतं की मी ज्या गोष्टीमधून जात आहे किंवा ज्या त्रासातून जात आहे ती तुमच्याशी शेअर करू की नाही। तर मग काय 1-2 वोट आले आणि त्यानंतर ती पोस्ट सुद्धा मी डिलीट केली। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या पोस्ट मी टाकल्या, प्रायव्हेट केल्या किंवा डिलीट केल्या। तर याचं कारण माझ्या मनाची द्विधा स्थिती होत होती की सांगू की नको सांगू, किंवा काय करू, म्हणजे असं मी थोडंसं गोंधळात होते, त्यामुळे सांगितलं नाही। मी म्हटलं मी या सगळ्यातून थोडीशी बाहेर पडले की आपल्या रेग्युलर व्हिडिओला सुरुवात करील। तरी पण आपले जे व्हिडिओ येतात त्याला अजून थोडासा उशीर लागणार आहे। पण मला असं वाटलं की सगळ्याच पर्सनल गोष्टी न सांगता जेवढं काही मुद्द्याचं आहे तेवढं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगावं। आणि खास करून महिलांसाठी हा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आरोग्याच्या दृष्टीनेच मी तुम्हाला यातून माहिती देणार आहे। ज्या अनुभवातून मी गेली त्यापैकी काही महिला या अनुभवातून सध्या जात असतील तर त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर काय झालं, 7 जानेवारी 2025ला माझी मासिक पाळी आली। नेहमीप्रमाणे 1-2 दिवस मागे पुढे होत असतात, पण झालं असं डिसेंबर महिन्यामध्ये 7 डिसेंबरला मला मासिक पाळी आली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा आपली 7 जानेवारीला आली। 2025 हे वर्ष सुरू होत असताना कधी असं वाटलं नव्हतं की माझ्या बाबतीत असं काही घडेल किंवा एवढ्या कमी वयात आपण या त्रासाला सामोरे जाऊ। असो, तर काही गोष्टी आपल्या नशिबात जशा लिहिलेल्या असतात तशा घडतात। तर तसं काही माझ्या बाबतीत झालं असावं। तर माझी मासिक पाळी आली, त्याच्यानंतर आपल्या महिलांचं कसं 5-7 दिवस अंगावरून जातं, म्हणजे एक आपल्याला रक्तस्राव होतो, तशा पद्धतीने माझं झालं। यामध्ये लग्न झाल्यावर ज्या काही गोष्टी नवरा बायकोंमध्ये घडतात ती गोष्ट घडल्यानंतर माझं झालं असं होतं की मला एकदम थोडंसं ब्लिडिंग झालं। त्याच्यानंतर पुन्हा 4-2 दिवसानंतर जे काही आपले सेक्स्युअल कॉन्टॅक्ट्स असतात किंवा आपले जे नवरा बायकोंमधले जे काही शरीर संबंध होतात त्यानंतर पुन्हा मला तिथे रक्तस्राव झाला। तोपर्यंत माझी मासिक पाळी संपून 15 दिवस झाले होते। तर एकदम माझं बाळ होण्याअगोदर, शर्विल होण्याअगोदर माझी जी मासिक पाळी होती ती अनियमित होती। त्यावेळेस पण काय व्हायचं की माझी मासिक पाळी कधी कधी यायला खूप उशीर व्हायचा, 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागायचा, आणि कधी कधी असं व्हायचं की लवकर सुद्धा आलेली आहे, पण ते नेहमीच नाही झालं। कधी कधी असं झालं, पण मी ती शंका मानली नाही की मला मासिक पाळीच लवकर आली असेल। कारण व्हायचं असं की जेव्हा सेक्स्युअल कॉन्टॅक्ट्स नवरा बायकोंमधला होतो त्यानंतरच मला हे ब्लिडिंग झालं। मग इंटरनेटवर बऱ्याच साऱ्या गोष्टी मी वाचल्या आणि त्यामध्ये असं होतं की जर आपली वजायना म्हणजे आपली जी योनी असते ती जर कोरडी झालेली असेल जास्त, तरी पण अशा गोष्टी म्हणजे असा रक्तस्राव होऊ शकतो, किंवा तुम्हाला काही संसर्ग झालेला असेल तरी असं होऊ शकतं। आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी जे कारण होतं तर तिथे असं लिहिलेलं होतं की हे एक कर्करोगाचं सुद्धा लक्षण असू शकतं। तर कधी कधी काय होतं, इंटरनेटवर सगळ्या गोष्टी बरोबरच दिलेल्या असतात किंवा सगळंच काही खरं असतं असं नाही, त्यामुळे आपण डॉक्टरकडे जाऊ असा निर्णय आम्ही लगेच घेतला। तर साधारणतः तो दिवस असेल 18 किंवा 19 जानेवारी। मग लगेच आम्ही इथे जवळपास जे आहेत हॉस्पिटल्स तिथे गेलो, मॅक्स हॉस्पिटलमध्ये गेलो। म्हणजे सुरुवातीला एका लहान दवाखान्यामध्ये आम्ही गेलो आणि मग त्यांनी आम्हाला काही तपासण्या करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मॅक्स हॉस्पिटल आहे इथे नोएडामध्ये, त्याचबरोबर कैलाश हॉस्पिटल आहे, तर तिथे पाठवलं। मग
सर्वात पहिल्यांदा महिलांची काय टेस्ट होणार, तर ती म्हणजे सोनोग्राफी झाली. त्याच्यानंतर त्यांना जे काही वाटलं की या तपासण्या आपण यांच्या करायला हव्या, तर पॅप्समेअर टेस्ट झाली. त्याच्यानंतर HPVची टेस्ट झाली. सोनोग्राफीचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशीच आला, त्यामध्ये काही नव्हतं. आणि पॅप्समेअर जी असते किंवा HPV जी असते, तर त्याचे रिपोर्ट यायला 8 दिवस लागतात. 8 दिवस आम्ही वाट पाहिली आणि त्यानंतर रिपोर्ट्स आले. तर रिपोर्ट्समध्ये पॅप्समेअर जी टेस्ट होती ती पूर्ण निगेटिव्ह होती, पण HPV जो होता तो पॉझिटिव्ह माझा आला होता. आणि HPV म्हणजे जसं HIV आहे किंवा अजून बऱ्याच प्रकारचे आजार असतात, त्यामध्ये HPV हा सुद्धा एक विषाणू आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेन्स असतात, काही धोकादायक असतात आपल्या शरीरासाठी किंवा काही नसतात. तर त्यातला जो धोकादायक स्ट्रेन जो असतो HPV-16, HPV-18, HPV-51 म्हणजे HPV-51 असे काहीतरी आहे, जे मला सध्या माहिती झाले आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगते. तर माझं HPV-16 तिथे पॉझिटिव्ह आलं. आता HPV तसं बघायला गेलं म्हणजे आता या गोष्टीतून मी जात आहे किंवा काही प्रमाणात गेली आहे, तर मग तुम्हाला मी इथे सांगू इच्छिते की ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा प्रत्येक 4-5 महिलांमध्ये हा HPV आढळू शकतो. तर त्यामध्ये काहींचा HPV स्ट्रेन धोकादायक असू शकतो, काहींचा एक नॉर्मल पण असू शकतो, जो आपल्या शरीरामध्ये साधारणतः 1 किंवा 2 वर्ष राहील. आणि आपली इम्युनिटी म्हणजेच आपली प्रतिकार क्षमता शरीराची चांगली असेल तर तो आपोआप सुद्धा नष्ट होऊन जातो. त्याच्यावर आपण उपचार घेतलेच पाहिजे असं नाही. पण HPV-18, HPV-16 यासारखे स्ट्रेन जेव्हा पॉझिटिव्ह येतात तेव्हा मात्र आपल्याला एक चांगल्या उपचाराची गरज असते. तर तसाच माझा HPV-16 आला. आता बाहेरच्या देशांमध्ये, भारत सोडला तर बाहेरच्या देशांमध्ये जी प्रगत राष्ट्र आहेत, तर तिथे काय होतं, काही आपण ज्या म्हणतो ना की आपण फुल बॉडीची टेस्ट करतो, वेगवेगळ्या चाचण्या करतो, आपण संपूर्ण फिट आहोत की नाही. तर अशा संपूर्ण चाचण्यांमध्ये ही पॅप्समेअर टेस्ट, HPV टेस्ट म्हणजे ते कॉमन आहे, तिकडे करतात. पण आपल्या भारतामध्ये एवढी काही जागरूकता नाहीये. आत्ता काही राज्यांमध्ये ते सुरू झालेलं आहे की जेव्हा एखाद्या मुलीचं, एखाद्या मुलाचं लग्न करायचं आहे, तर तेव्हा HPV टेस्ट किंवा HIV टेस्ट हे सगळं करून घेतलं पाहिजे. आणि HPVचं असं असतं की एकदा लग्न झालं आणि आपले लग्न झालं म्हणजे नवरा बायकोतले शरीर संबंध या गोष्टी येतातच. आणि त्यानंतर समजा तो HPV पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर काही उपचार नाहीये किंवा ती लस आपल्याला घेता येत नाहीये. आत्ताची भारतातली स्थिती अशी आहे. तर त्यासाठी तो होऊ नये यासाठीच एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे किंवा मुलगा मुलगी 9-10 वर्षाचे झाले, तर खास करून मुलांसाठी नाही पण मुलींसाठी का होईना ही HPVची लस घेणं खूप आवश्यक आहे. साधारणतः 2400 रुपयापर्यंत ती मिळून जाते. म्हणजे एकदा 9 वर्षाच्या पुढे आपली मुलगी झाली की तिला ती द्यायला पाहिजे. पण आता अजून पण ती जागरूकता नसल्यामुळे साहजिक आहे आम्हाला पण ती काही लस दिली नव्हती. त्यातल्या त्यात HPV-16 पॉझिटिव्ह आला. आणि त्याच्यानंतर आम्ही काही डॉक्टरांशी चर्चा केली, तर त्यांनी सांगितलं, आणि ज्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता बायोप्सी करावी लागेल. मग बायोप्सीमध्ये तुम्हाला हे समजेल की तुमचा जो HPV-16 पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामध्ये काय असतं की तो आपल्याला कर्करोग करू शकतो. किंवा मग आता माझ्या गर्भाशयाच्या तिथे एक जखम तयार झालेली होती, तर मग त्याने त्या पेशी उत्पन्न केलेल्या आहेत का, कर्करोगाच्या पेशी तिथे उत्पन्न झालेल्या आहेत की काय, किंवा अजून काही संसर्ग तुम्हाला झालेला आहे का, ते चेक करण्यासाठी तुम्हाला बायोप्सी करावी लागेल. पण दिल्ली हे राजधानीचं शहर आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि खूप सारा खर्च त्याच्यासाठी सांगितला. बायोप्सीसाठी जवळपास 1.5 ते 3 लाख रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येईल असं सांगितलं. आणि मी पण एका सर्वसामान्य कुटुंबातली आहे. एवढा खर्च, त्यातल्या त्यात आम्ही आमच्या कुटुंबापासून खूप लांब राहतो, जवळपास 1250 किलोमीटर आम्ही लांब आहोत, आणि एक छोटं बाळ. आणि त्यांनी जेव्हा या आजाराचं नाव सांगितलं, म्हणजे ते बायोप्सी केल्यानंतर कळणार होतं की मला तसं काही झालेलं आहे की नाही, पण तरी आम्ही खूप घाबरून गेलो. आणि रिपोर्ट येईपर्यंत साधारणतः तो दिवस होता 25 जानेवारीचा, म्हणजे 8 दिवसात रिपोर्ट येईल असं सांगितलं होतं. पण आम्ही 19 तारखेला ती टेस्ट केली, तर 6 दिवसांमध्ये तो रिपोर्ट येऊन गेला. मग त्या दिवशी रात्री तर झोप लागली नाही. 25 जानेवारीचा दिवस आजही आठवला तरी पण खूप घाबरल्यासारखं होतं किंवा खूप रडायला येतं. आम्ही दोघं अजिबात झोपलो नाही. शर्विल डोळ्यासमोर यायचा. फक्त 3.5 वर्षाचा आहे तो, आणि त्यातल्या त्यात कुटुंबापासून एवढं लांब आपण साधं ताप वगैरे आला असं सांगितलं
तरी पण जेव्हा आपण आपल्या कुटुंबापासून दूर राहतो तर तेही खूप घाबरतात. मग आम्ही असं ठरवलं होतं, शर्विलचे पप्पा, माझे मिस्टर म्हणे तू घाबरू नको, पैसे जेवढे लागतील तेवढे आपण इथेच बायोप्सी करून घेऊ. पण म्हटलं नाही, आपण आपल्या फॅमिलीला सांगू. दुसऱ्या दिवशी हे मी ठरवलं, आदल्या दिवशी मी पण नाही म्हणत होते. आणि डॉक्टरांनी आम्हाला याच्यानंतर काय होतं किंवा काय काय तुम्हाला पुढच्या प्रोसेस कराव्या लागतील हे सगळं समजावून सांगितलं. त्यामुळे तर आम्ही अजूनच घाबरलो आणि साधा कर्करोग किंवा कॅन्सर हे नाव जरी आपण घेतलं तरी पण घाबरायला होतं. कारण आजही या आजारावर पाहिजे तसे उपचार नाही आहेत किंवा त्याच्यावर अशी लस आलेली नाही. उपचार होतात पण त्यातही एखादी स्टेज जर पुढची आली तरी पण गोष्टी वाढून जातात. हे तुम्हाला माहिती असेल, ज्याच्या कुटुंबाने हे अनुभवलं असेल त्यांना ते समजलं असेल. तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीची सकाळ, तीही खूप टेन्शनमध्ये होती. मी लास्ट व्हिडिओ बनवला आदित्य रानूबाईची कथा, आणि काहीतरी माझं मन रुळावं म्हणून मी ती कथा रेकॉर्ड केली आणि तो व्हिडिओ लास्ट पोस्ट केला. त्याच्यानंतर जी मिळेल ती फ्लाईट आम्ही पकडली आणि गेलो. ऐनवेळी फ्लाईट करणं तेही खर्चाचंच होतं, पण पर्याय नव्हता. शेवटी घरी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्याच जवळच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो की तिथे सर्वच जे काही मोठमोठे आजार असतात, लहानापासून मोठ्यापर्यंत जे काही आजार असतात, मोठमोठ्या सर्जरी असतात, तर त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. तिथेही परत आम्हाला टेस्ट करायला लागल्या. ॲडमिट करून घेतलं, बायोप्सी टेस्ट केली आणि इथे जेवढा खर्च सांगितला होता तिथे तो तेवढा काही लागला नाही, पण बायोप्सी केली तर तीही भूल देऊन केली जाते. आपल्या त्या गर्भाशयाच्या आसपासच्या 4 ठिकाणचे सॅम्पल घेतले जातात, ते चेक केले जातात आणि मग त्यातून कळतं. त्याचा रिपोर्ट यायलासुद्धा 8 दिवस लागतात. 8 दिवसात तो रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये खाली होतं लिहिलेलं की तुमच्या तिथे गर्भाशयाच्या तिथे की काही पेशी अशा आहेत की ज्या असामान्य आहेत. म्हणजे त्या आम्ही असंही म्हणू शकत नाही की त्या कर्करोगाच्या आहेत, पण ज्या बाकी आपल्या नॉर्मल पेशी असतात, साधारण पेशी असतात, तशा त्या दिसत नाही आहे. तर मग डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं की गर्भपिशवी तुम्हाला काढून टाकायला लागेल. तुम्हाला आता एक मुलगा आहे आणि जरी तुम्ही दुसऱ्याचा विचार करत असाल तरी पण गर्भपिशवीचं ऑपरेशन तुम्हाला करायला लागलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आता एवढ्या कमी वयात आपली गर्भपिशवी काढणं, आणि जरी शर्विल आहे तरी पण थोडंसं घाबरायला होतं, कारण आपल्या शरीरातला एक अवयव ते काढून टाकणार असतात. भरपूर टेन्शनमध्ये आले. पण मग घरच्यांनी सगळ्यांनी समजावलं की ऑपरेशन ठीक आहे, काही दिवस होईल तुला त्रास, पण मग हे तुझं दुखणं जे आहे ते मग कायमचं जाईल. मग डॉक्टरांनी सांगितलं की ही स्टेज 1च्या पण खालची, म्हणजे खूप कमी, अगदी तुम्ही लवकर बघितलं म्हणून हे सगळं आलं. आता बऱ्याच बायकांना अशा गोष्टी होतात बघा की पांढरं पाणी आपल्या अंगावरून जाणं किंवा त्याला दुर्गंधी अशी येणं, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याचबरोबर कधीतरी आपल्याला लवकरात लवकर ब्लिडिंग होतं आणि आपल्याला ते कळत नाही. पण कधी कधी स्टेज अशी येऊन जाते की आपल्याला तो गंभीर आजार होऊ शकतो. तर महिलांना मला यातून हे सांगायचं आहे की तुम्हाला छोटं मोठं जरी काही दुखणं असेल तर तुम्ही ते अंगावर काढू नका. तुम्ही डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्या, जेणेकरून तुमचा जीव वाचू शकतो. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तर मी पण ते लवकर बघितलं. मला पहिल्यांदाच ब्लिडिंग झालं, त्यामुळे आम्ही लगेच डॉक्टरकडे गेलो होतो. आणि तरीही डॉक्टरांचं म्हणणं असं की ताई तुला हे भरपूर दिवसापासून होत असेल, पण तुझ्या ते लक्षात आलं नाही. म्हटलं चला आत्ता लक्षात आलं तर यावर नेमकं काय. मग त्यांनी संशयित त्या पेशी दाखवलेल्या रिपोर्टमध्ये, त्यामुळे मग सांगितलं की MRI करावा लागेल. मग MRI केला. MRIचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आला आणि ज्या दिवशी MRI केला त्या दिवशी आम्ही बायोप्सीचा रिपोर्ट घ्यायला म्हणूनच गेलो होतो. तर मिस्टर म्हणे तू इथे बाहेर बस, हॉस्पिटलची जी लॉबी असते ना, तर तिथे मी बसले आणि ते म्हणे रिपोर्ट मी घेऊन येतो. तर जोपर्यंत ते रिपोर्ट आणत नव्हते तोपर्यंत मी सतत संकटनाशन गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणत होते. म्हणजे अशी जी वेळ होती ती आत्तापर्यंत कधीच आली नव्हती. माझ्या घरात कुणावरही नाही आणि माझ्या स्वतःवर पण नाही. पण इतकी ती भीती मनात भरलेली होती ना, तर अक्षरशः मी तेव्हा गणपती बाप्पांचं नाव घेत होते. आणि आम्ही जिथे राहतो तिथे जवळच गोंदेश्वराचं सुद्धा मंदिर आहे, सिन्नरमधलं सगळ्यात मोठं मंदिर. तर घरून निघतानाच दर्शन वगैरे घेऊन निघालो आणि जेव्हा गाडीमध्ये जात होतो, कारमध्ये जात होतो, तर तेव्हा सुद्धा मुखामध्ये सतत, मी जे आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला कशाचीही खूप भीती वाटते तेव्हा आपण तो मंत्र म्हणायचा असतो
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर तो मंत्र मी हॉस्पिटलला जाईपर्यंत म्हणत होते आणि तिथे बसल्यानंतर गणपती बाप्पांचं जे काही संकटनाशन गणपती स्तोत्र आहे तर तेही सतत मी म्हणत होते. म्हणजे पहिल्यांदा असं आपण म्हणतोय ना की आपण खूप संकटात सापडतो, आपले सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा मात्र आपल्याला आठवतो तर तो देव. आणि माझ्या मनात सतत हे येत होतं की जेव्हापासून मी धार्मिक चॅनल सुरू केलं तेव्हापासून भरपूर प्रकारच्या पूजा अर्चा तुमच्याशी शेअर केल्या, त्यानिमित्ताने मी स्वतःही केल्या, भरपूर सगळं देवाधर्माचं मी तुम्हाला सांगितलं. आणि माझ्यावरच अशी ही वेळ का आली किंवा माझं असं काय चुकलं की देवाने मला इतक्या मोठ्या संकटात सापडवलं, किंवा माझं बाळ, माझं कुटुंब, सगळ्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या. एकदा आपण संकटात सापडलो की आपल्याला सगळ्यांचीच काळजी पडते, आपल्या स्वतःचीही पडते आणि आपल्या नंतर किंवा आपल्याला जर काही झालं तर आपल्या घरच्यांचं कसं होईल हे पण आपल्याला सतत ते म्हणजे सगळ्या आपण संकटात आणि सगळ्या टेन्शनमध्ये आपण येतो. आता सध्या मला त्यासाठी शब्द नाही हे होते, पण एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा आजारपण म्हणा किंवा कोणताही त्रास आपल्याला होतो, शारीरिक असो मानसिक असो कोणताही, तर भरपूर चक्र आपल्या मनामध्ये घोंगावत असतात. तर मग त्या दिवशीच MRI केला आणि या सगळ्या ज्या टेस्ट चालू होत्या 15-20 दिवसापासून, तर त्यांना मी अक्षरशः कंटाळले होते की कधी हे सगळं संपेल आणि माझ्यावर एक व्यवस्थित जो आहे तो उपचार होईल. पण टेस्ट केल्याशिवाय आणि जे काही आहे निदान आजाराचं ते निष्पन्न झाल्याशिवाय कोणताही उपचार माझ्यावर होणार नव्हता. मग MRI केला, जवळपास 45 मिनिटं तरी तो चालला असेल. त्यानंतर त्यांनी पुन्हा म्हणजे इकडे दिल्लीला सोनोग्राफी केलेली होती, पण मग त्यांच्या खात्रीसाठी त्यांनी MRI झाल्यानंतर पुन्हा केली आणि परत त्यांना काय वाटलं की ते म्हणे परत MRI करावा लागेल, आता एवढा वेळ लागणार नाही. तरी पण 20-25 मिनिटं त्यांनी दुसऱ्यांदा MRI केला तेव्हा सुद्धा लावली. कदाचित त्यांच्या पाहिजे तसं काही लक्षात येत नसावं म्हणून तो केला असावा असं मला वाटतं. मग तो MRIचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आला, पण चक्र अशी फिरली की त्याच्यामध्ये ज्या काही संशयित पेशी वगैरे त्या दाखवलेल्या होत्या, MRI मध्ये असं काहीच आलं नाही. पूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि कुठेतरी जीवात जीव आला. पण त्यानंतरही आता बायोप्सीचा रिपोर्ट MRI पेक्षाही महत्त्वाचा असतो असं डॉक्टरांचं म्हणणं. त्यामुळे याच्यावर आपल्याला काही थेरपी करता येतील किंवा एक पर्याय आहे की आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट जर आपल्याला कळते की आपल्याला तिच्यापासून त्रास होतोय तर तिचं झाडच नाही ठेवलं किंवा मूळच नाही ठेवलं तर आजाराचं पुन्हा नावही दिसणार नाही. तर बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला घेतला याच्यावर, नाशिकमध्ये किंवा अजूनही नाशिकच्या बाहेर जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, नावाजलेले डॉक्टर आहेत, अशा डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर बऱ्यापैकी जणांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही गर्भपिशवीचं ऑपरेशन करून टाका, काही टेन्शन राहणार नाही. मग तरीही मला कुठेतरी भीती वाटायची की ऑपरेशन, एकतर जेव्हा शर्वेल झाला तेव्हा सिझेरियन झालेला आहे आणि त्या सिझेरियनला आपल्या म्हणजे भूल दिल्यामुळे काही त्रास होत नाही, पण त्यानंतर जेव्हा आपण रिकवर होत असतो तरी एका बाईला काय काय सहन करावं लागतं किंवा कोणत्या त्रासातून ती जाते हे सगळं मी अनुभवलेलं होतं. आणि तो आता 3.5 वर्षाचा आहे. तरी पण बाळ झाल्यानंतरही आपल्या महिलांचा जो काही पोस्ट पार्टम पिरियड असतो म्हणजे प्रसूतीनंतरचा जो काही काळ असतो त्यातही आपल्याला म्हणजे बाळ सांभाळणं म्हणा किंवा प्रसूतीनंतरचा हा पोस्ट पार्टमचा काळ म्हणा, भरपूर गोष्टींमध्ये आपण जातो. म्हणजे पूर्वपदावर यायला आपल्याला भरपूर वेळ लागतो. तर आत्ता कुठे शर्विल थोडंफार स्वतःचं म्हणजे स्वतः तो जेवण करतो किंवा थोडंफार खेळायला म्हणा, त्याला ते समजायला लागलं. पण आईलाच एक बाळ मोठं होताना सगळं काही बघावं लागतं. तर त्याच फेजमध्ये मी अजून होते आणि अजून हे माझ्यासमोर काय उभं राहिलं असं सगळं माझ्या डोळ्यासमोर येत होतं. त्यामुळे ऑपरेशनची साहजिक आहे, माझ्या जागी दुसरी कोणीही असली तरी पण भीती वाटणारच. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की आतापर्यंत आपण ज्या डॉक्टरांचा सल्ला घेतला एकदा त्यांनाच विचारा ना, जर त्यांनी आपल्याला बायोप्सी नंतर सुद्धा MRI करायला लावला तर त्यालाही काही अर्थ असेल, तो रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे त्यालाही काही अर्थ असेल, त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून असू शकतात. कारण जेव्हा जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला, अर्थात कोणीही काही वाईट सांगितलं नाही, सगळ्यांनी चांगलंच सांगितलं, तरी पण त्यातल्या 1-2 डॉक्टरांनी असंही सांगितलं की गर्भपिशवीचं ऑपरेशन करण्यापूर्वी किंवा ती काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला एक पेट स्कॅन आहे तो सुद्धा करावा लागेल. आणि माझं मन तर सारखं हाच विचार करत होतं की टेस्ट आपल्या काही संपतच नाही, एका मागोमागे किती प्रकारच्या टेस्ट केल्या आणि बायोप्सी म्हणजे तीही आपल्याला भूल देऊनच केली जाते. जसं सिझेरियन डिलिव्हरी असेल
किंवा महिलांच्या संबंधित कोणतेही आजार असेल, जसे की गर्भपिशवी काढणं असेल, तरी आपल्याला ती अर्धी भूल दिली जाते. तसंच ते बायोप्सीचंही केलं होतं आणि परत पुढे पेट स्कॅन करणं, परत पुढे ऑपरेशनही करणं, याच्यासाठी तर मी घाबरलीच होते. पण माझ्या पुढे काही पर्याय नव्हता. पण एकदा म्हटलं, एवढ्या डॉक्टरांना आपण विचारलं, आणि एकतर कसं आहे, डॉक्टर सर्व व्यवस्थित आपल्याला गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात. पण जेव्हा आपण एक दवाखाना सोडून दुसऱ्या दवाखान्यांमध्ये जातो, हॉस्पिटल्समध्ये जातो, तर आपल्याला तिथले डॉक्टर काय सांगतात की या ज्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला पहिल्यापासून कराव्या लागतील. कारण असेल त्यांचं काही, किंवा स्वतःच्या खात्रीसाठी डॉक्टर आपल्याला पुन्हा ABCD पासून सुरुवात करायला लावतात. आणि याच्यामध्ये आमचे जर एवढे दिवस गेले, पैसाही खर्च झाला होता, तर पहिल्यापासून टेस्ट करणं तर साहजिक आहे, कोणीही नाहीच म्हणेल. मग म्हटलं, ज्या डॉक्टरांना आपण आत्तापर्यंत फॉलो केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे, तर एकदा आपण त्यांना विचारूया की काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर. तर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की बायोप्सीमध्ये संशयित काही पेशी तुमच्या तिथे दाखवल्या होत्या आणि MRI नॉर्मल आल्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करण्याची आता गरज नाही आहे. तर ऑपरेशन करायची गरज नाही, पण याच्यावर HPV नष्ट करण्यासाठी किंवा तुमचा जो काही तिथे संसर्ग झालेला आहे, गर्भपिशवीच्या मुखाशी जखम झालेली आहे, तर ती काढून टाकण्यासाठी तुम्हाला थेरपी करता येईल. तर एकीचं नाव होतं, एका थेरपीचं नाव लूप थेरपी आणि एकीचं नाव होतं क्रायोथेरपी. तर दोघींचेही सक्सेस रेट पाहिले तर लूप थेरपीला डॉक्टरांनी प्राधान्य दिलं की याने काय होतं की आपण तुमच्या गर्भपिशवीच्या तिथे जी काही जखम झालेली आहे तर ती काढून टाकू आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग थोडंफार बरं व्हायला वेळ लागेल, त्याच्यानंतर आपण HPVची लस तुम्हाला देऊ. मग ठीक आहे, आम्ही लूप थेरपी पण करून घेतली. ती करताना आपल्याला पूर्ण भूल दिली जाते आणि लूप थेरपीच्याद्वारे त्या ज्या काही संशयित पेशी दिसतात तर त्या जाळून टाकल्या जातात आणि भूल दिल्यामुळे आपल्याला ते काही कळत नाही. नंतर होतो थोडाफार त्रास, पण मग जी काही मेडिसिन्स असतात, गोळ्या औषध असतात, त्याने आपण लवकरात लवकर रिकवर होऊन जातो. तर लूप थेरपी पण केली आणि ती जी जखम होती तीही त्यांनी काढून टाकली. तर ती जखम त्यांनी बाहेर जेव्हा चिमट्यात घेऊन आणि एका काचेच्या प्लेटमध्ये घेऊन बाहेर घरच्यांना दाखवली, तेव्हा घरचे मात्र सगळे रडायला लागले होते. यांनी पण मला नंतर फोटो दाखवला. पण एवढे सगळे त्रास गेल्या महिन्याभरापासून किंवा 3 आठवड्यापासून मी सहन केले होते, तर तेही पाहण्याची हिंमत माझ्यामध्ये आपोआपच आली. मला तुम्हाला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की महिलांनी कोणताही छोटा मोठा आजार असेल तर सांगण्यामध्ये संकोच करू नका. बऱ्याच ताईंचं असंही होतं की स्वतःच्या नवऱ्यालाही त्या सांगत नाही, अंगावर दुखणं काढत राहतात आणि मग याचं रूपांतर एका मोठ्या आजारात होतं. तर एवढं मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचं होतं. अजूनही माझ्या मागचं जे काही संकट आहे ते संपलेलं नाही आहे, कारण HPVची एक लस घेतली. अजूनही काही ज्या लस आहेत किंवा जे इंजेक्शन आहेत त्या मला 2-2 महिन्यांच्या अंतराने देणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट करून बघायचं आहे HPV नष्ट झाला आहे की अजून पुढे काय करावं लागणार ते. तर त्यामुळे व्हिडिओ यायला असा उशीर लागत आहे. तर अपेक्षा एवढीच, दिल्लीकर मराठी हे चॅनल 6 लाख प्लस झालेलं आहे किंवा 6.5 लाख प्लस झालं आहे, 7 लाखाच्या जवळपास आसपास आलेला आहे. आणि ही मेहनत मी खूप म्हणजे एकदम मनापासून केलेली आहे. हे चॅनल मोठं करताना एक दिवस नाही लागलेला. अक्षरशः घरचं सगळं सांभाळून, बाळाकडे बघून, बऱ्याच गोष्टी म्हणजे सांभाळून मग व्हिडिओ करणं हे काही सोपं नाही आहे. आणि तुमच्यापर्यंत कोणत्याही सणावाराचे व्हिडिओ अगोदर पोहोचवणं म्हणजे त्यासाठी आम्हाला पूर्वतयारी करावी लागते. जे कोणी यूट्यूबर्स असतील त्यांना माहिती आहे की एक व्हिडिओ करताना काय काय करावं लागतं किंवा काय अभ्यास आपल्याला त्यासाठी करावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी करत करत, घरी बाळालाही सांभाळत, घरचीही कामं करत हे चॅनल मी इथपर्यंत आणलं. आणि थोडंसं आजारपणाचं आल्यामुळे त्याच्याकडेही दुर्लक्ष होत आहे. कधीच असं झालं नाही, गेल्या 3-4 वर्षापासून मी हे करते, पण कधीच असं झालं नाही की एवढा मोठा गॅप मी व्हिडिओमध्ये घेतला. रेग्युलर मी माझं काम करत राहिले आणि असं काही नाही की तब्येतीकडे मी लक्ष दिलं नाही असं. पण याच्यात काय असतं की लक्षणं नसतात, हे सगळ्यात मोठं आहे याचं, की लक्षणं नसल्यामुळे आपल्यालाही ते समजत नाही आणि अचानक काहीतरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण जेवढ्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो किंवा ज्या ज्या डॉक्टरांनी ज्या ज्या काही टेस्ट आतापर्यंत केल्या त्या प्रत्येकाचं म्हणणं हेच आलं की तुम्ही एका गोष्टीसाठी ग्रेट आहात की तुम्ही लक्षात आलं आणि लगेच दवाखाना गाठला,
नाहीतर बऱ्याच महिला हे सुद्धा करत नाही. त्यामुळे तुमच्यावर पटकन उपचार करणं किंवा तुम्हीही थोड्याफार गोष्टींचा अभ्यास करून आमच्याकडे येत राहिले, त्यामुळे तुम्हाला समजावून सांगणं सुद्धा आम्हाला सोपं गेलं. नाही तर बऱ्याच जणांचं काय होतं की आम्ही जर म्हटलो की तुम्हाला ही लस घ्यावी लागेल आणि लस पण भरपूर महागड्या आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा एवढ्या महागाची इंजेक्शन असतात का किंवा एवढ्या महागाच्या लस असतात का असं म्हणून सुद्धा बरेच पेशंट उपचार न घेताच अंगावर दुखणी काढत राहतात. ही डॉक्टरांनी आम्हाला शोकांतिका सांगितली आणि यानंतर काय काय काळजी घ्यायची आहे सगळ्या काही सूचना दिल्या. आता जवळपास 3 आठवडे म्हणजे आता आज आहे 21 फेब्रुवारी आहे आणि आम्ही 26 जानेवारीलाच तिकडे गेलो होतो. तर 1 महिन्याचा कालावधी हा असाच गेला. आजच दिल्लीला मी आले. मी म्हटलं एक छोटीशी अपडेट तुम्हाला द्यावी आणि जेव्हा मी सेट होईल म्हणजे थोडंसं पुन्हा रुटीनवर येण्याचा प्रयत्न करते, पण तेव्हा माझे व्हिडिओ रेग्युलर सुरू होतील. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत व्हिडिओ येत नाहीये तोपर्यंत जुने व्हिडिओ पाहून तुम्ही जर ते शेअर केले तर नक्कीच मला फायदा होईल. कारण यूट्यूब आपण का सुरू करतो की आपलाही हातभार आपल्या कुटुंबाला लागावा किंवा बाहेर जाऊन आपण महिला नोकरी करू शकत नाही, घर बसल्या आपणही काहीतरी करत राहावं. तर या दृष्टीनेच मी ते सुरू केलं होतं आणि प्रत्येक व्हिडिओ करताना खूप मेहनत माझी असायची. प्रत्येक आपण कसं बोललं पाहिजे किंवा कसे व्हिडिओ आपण तयार केले पाहिजे असं सगळं विचार करून मी करायची. पण कुठेतरी आता यामध्ये गॅप पडला. तर फक्त एकच विनंती की तुम्ही मला सपोर्ट करा, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ आवडतात, तर तुम्ही फक्त तेवढं जरी केलं तरी माझ्यासाठी खूप आहे. कारण जेव्हा दवाखाना आपल्या पाठीमागे लागतो किंवा एखाद्या त्रासातून आपण जातो, आजारपणातून जातो, तर आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक सगळ्याच बाजूंनी आपण खचलेलो असतो. तर तेवढीच एक विनंती मी करेल. आणि दुसरी ही गोष्ट ही की तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं कारण हे की आनंद प्रत्येकजण शेअर करतो, दुःख शेअर करत नाही. पण इथे दुःख शेअर करण्यामागचं कारण हे की महिलांनी सुद्धा या बाबतीत जागरूक व्हावं. तुमच्यापैकी कुणाला यापैकी काही लक्षण असेल किंवा याच्या व्यतिरिक्तही काही छोट्या मोठ्या आजाराचं तुम्हाला जर जाणवत असेल तर लपवू नका. आणि महिलांचं शरीर एक तर गुंतागुंतीचं असतं असं म्हटलं जातं. त्यामध्ये लग्न झाल्यानंतर डिलिव्हरी, मुलं बाळं सांभाळणं, घरची कामं करणं यामध्ये आपला बराच वेळ जातो आणि आपण सगळ्यांची काळजी घेता घेता आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तर तसं काही करू नका, एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये अजूनही सांगण्यासारख्या आहेत, पण समाज माध्यमांचा असा विचार करता किंवा प्रत्येक व्यक्ती ते आपल्याला समजून घेईल की नाही हे मला आणि प्रत्येकजण जाणतोच की समाज माध्यमांवर आपण हे सगळंच स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्यामुळे जेवढं काही मोजकं तुम्हाला सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा, जेणेकरून झाला तर फायदाच होईल, तोटा काही होणार नाही. आपण भेटूयात लवकर आपल्या नवीन धार्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आतापर्यंत तुम्ही मला जो काही सपोर्ट केला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.